लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळा शहराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब थोड्याच वेळात एकविरा देवीचं दर्शन घेणार आहेत। एकविरा देवीच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले असून त्यांचं कुटुंब खरं तर एकविरा देवी हे ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत आहे। मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालानंतरही ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत असलेल्या एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनाला येत असतं। तर आजही शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असणार असून त्यांच्या समवेत ते दर्शन घेणार आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच आपण पाहतोय निवडणुकीच्या पूर्वी देवीचं दर्शन अशा प्रकारे घेण्यासाठी, आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे दाखल होत आहेत। एकूणच मतांची शिदोरी आपल्या पदरात पडावी हेच साकडं खरं तर उद्धव ठाकरे आज घालणार का देवीला? अगदी बरोबर आहे। मी आता एकविरा मंदिराच्या बाहेरच उभा आहे आणि कार्यालयाला आपण इथे माझ्या मागे बघत असाल एकविरा मंदिर प्रशासनाने खूप जय्यत तयारी केलेली आहे। थोडाच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह इथे येणार आहेत। प्रत्येक मोठी निवडणूक असते, लोकसभा असतील, विधानसभा असतील, या निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे कुटुंबीय आवर्जून एकविरा देवीच्या दर्शनाला येत असं, इथे साकडं घालत असतात आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निवडणूक निकालानंतर जे विजयी उमेदवार असतात त्या विजयी उमेदवारांना घेऊन सुद्धा ठाकरे कुटुंबीय न चुकता एकविरा देवीच्या दर्शनाला येत असतात। आपल्यासोबत एकविरा देवी मंदिर चे ट्रस्टी आहेत अनंत तरेसाहेब, काय सांगा, ठाकरे कुटुंबीय दरवर्षी येतात? अध्यक्ष आहेत आपल्यासोबत, तरेसाहेब सांगा काय? मला खूप आनंद होतो सांगायला की ह्या ठिकाणी जी 95ला शिवशाही आली, शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांना आम्ही सांगायचो, साहेब चला देवीला। त्यांची एवढी देवीवरती श्रद्धा आहे, अतूट श्रद्धा होती, फार विश्वास होता। मग त्यांनी मला सांगितलं, जा देवीला सांग येत नाही, ह्या राज्यावरती भगवा फडकू देत, भगवा फडकला मी येतो। आणि मला सांगताना आनंद होतो की या ठिकाणी जेव्हा भगवा फडकला, माननीय मुख्यमंत्री मनोज जोशी शपथविधी झाल्यानंतर मला लगेच तातडीने मातोश्रीला बोलवलं साहेबांनी आणि सांगितलं की आता मी एकटा येत नाही, पूर्ण मंत्रिमंडळ आणि सगळे आमदार येतात आणि पूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार सहित बाळासाहेब आले, नतमस्तक झाले, 5 वर्ष अतिशय जनतेची चांगली सेवा केली। आणि एक असा योग सांगतो तुम्हाला की मी ठाण्याला महापौर झालो, 31 मार्च 1993ला महापौर झालो। तो दिवस अष्टमीचा, देवीच्या वर्षभरातला अतिशय महत्त्वाचा दिवस अष्टमी, तो अष्टमीचा दिवस होता। सप्तमी अष्टमी हा मानाचा आणि ह्याचा दिवस असतो, तो अष्टमीचा दिवस होता। आणि मी ठाण्याला 8 मतांनी निवडून आलो आणि ठाण्याचा 8वा महापौर झालो। आणि तोच योगायोग जेव्हा बाळासाहेबांनी तारीख ठरवली, काही नाही मला आता मी येतो, तर सर बसले होते, सर कधी तारीख सांगा, मुख्यमंत्री मनोज जोशी सर बसले होते। त्यामुळे अधिवेशन संपलं की दुसऱ्या दिवशी, आणि नेमका दुसरा दिवस म्हणजे 8 तारीख होती आणि तो सुद्धा अष्टमीचा दिवस होता। 2 हेलिकॉप्टर ह्या इतिहासामध्ये देवीच्या गडावर उतरले, प्रचंड मंत्री, भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे साहेब सगळे आले, हसले, खेळले, गाणी बोलले, नाचले आणि ह्या ठिकाणी देवीचा आशीर्वाद घेऊन 5 वर्ष त्यांनी अतिशय चांगला कारभार केला। आणि तीच परंपरा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आमच्या शिवसेना पक्षप्रमुखांनी ठेवलेली आहे। आज ते युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब आणि आमच्या वहिनी रश्मी उद्धवजी ठाकरे ह्या इथे दर्शनाला येत आहेत। आज सुद्धा या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली आहे। निवडणुकीचा आता अगदी उदय, एकूणच या संदर्भातील तपशीलवार माहिती आपल्याकडून अशीच जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद, त्या ठिकाणचा सगळा माहोल आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी। बघूयात पुढची बातमी। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या सोबत ती दिल्लीला जाणार असून दिल्लीमध्ये ती काँग्रेस प्रवेश करेल अशी सूत्रांची माहिती आहे। पक्ष प्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात आता उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू असून आज उर्मिलाचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे आणि त्यासाठीच आज ती दिल्लीला जाणार आहे।